नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 26 फेब्रुवारी 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. शोभन नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची द्वितीय आहे. नक्षत्र उत्तरा आहे. योग द्वितीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:07 ते 3:34 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:19 ते 9:46 आणि यमगंडकाळ दुपारी 11:13 ते 12:40 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. सकाळी 8:11 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या 6व्या सणात भ्रमण करेल आणि वेळातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडा महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं तुम्हाला सतर्क राहावं लागेल. छोट्या मोठ्या गोष्टी स्ट्रेस टेन्शन आजच्या दिवस वाढल्यासारखं जाणवेल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक तणावाला जाण्याची शक्यता आजच्या दिवशी बऱ्याच प्रमाणात राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय मग ते छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 5व्या सणात वृषभ राशीच्या 4थ्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या 5व्या सणात भ्रमण करेल. लाभातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण राहील. तुमचं एनर्जी कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल आणि बाकीची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. फक्त जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मिसअंडरस्टँडिंग वगैरे होण्याची शक्यता राहील. मात्र दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3य सणात चंद्राचा भ्रमण आहे. सकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या 4थात भ्रमण करेल. दशमातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या गोष्टीवरून मनमुटाव होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. थोडंसं या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. तुमचे जे खर्च असेल त्यावर सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2य सणात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या 3यात भ्रमण करेल. भाग्यातल्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील, दगदगीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्हसुद्धा राहाल. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय, कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस, वादविवादात जाणं अशा सगळ्या प्रकारापासून तुम्हाला आज थोडंसं दूर राहावं लागेल. कारण तुमचे अंदाज चुकणार आहेत. काही प्रकरणं तुमच्या अंगाशी येऊ शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 8:11 हा चंद्र तुमच्या 2यात भ्रमण करेल. अष्टमात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमचे जे स्पेंडिंग्स असतील, खर्च असेल त्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. अनपेक्षित अनावश्यक खर्च आजच्या दिवशी होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण गुंतवणूक किंवा खर्च आजच्या दिवशी करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:11 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र सप्तमात असणारा नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल.
परंतु कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडासा सखोल विचार करणं गरजेचं राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवरून वादविवाद होऊ शकतील. अर्थात मिसअंडरस्टँडिंगमुळे ते होण्याची शक्यता जास्त राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:11 हा चंद्र तुमच्या व्यय स्थानात भ्रमण करेल. षष्ठात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुम्ही घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे थोड्याफार प्रमाणात तुमचे चिटिंग वगैरे होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. महत्त्वाचं म्हणजे वैवाहिक जोडीदाराबरोबर छोट्या-मोठ्या गोष्टींवर वादविवादाचे प्रसंगसुद्धा निर्माण होतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:11 हा चंद्र लाभात भ्रमण करेल. पंचमात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातली कुठलीही महत्त्वपूर्ण कामं करू नका. मित्रपरिवारांबरोबर व्यवहार करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा मिसअंडरस्टँडिंग होण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:11 हा चंद्र तुमच्या लाभात भ्रमण करेल आणि पंचमात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय किंवा कुठलेही व्यवहार आजच्या दिवशी करू नका. याचप्रमाणे ज्या ठिकाणी तुम्ही काम करत त्या ठिकाणी जे महिला कर्मचारी असतील त्यांच्यावर सुद्धा थोडेसे काळजी घेणं गरजेचं आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:11 हा चंद्र तुमच्या भाग्यात भ्रमण करेल आणि तृतीयात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घ्याल. फिरणं वगैरे जास्त होईल. फार मोठे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या फ्युचरवरती त्याचा परिणाम होईल. अशा प्रकारचे कुठलेही महत्त्वपूर्ण निर्णय छोटे असतील किंवा मोठे आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:11 हा चंद्र तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करेल. द्वितीयात असणाऱ्या नेपच्यूनबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास अचानक डोकं वर काढू शकतील आणि त्याची कारणं नेमकी समजणार नाहीत. या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सकाळी 7:11 हा चंद्र तुमच्या 7व्या स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या नेपच्यूनबरोबर प्रतियोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. गैरसमजामुळे काही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. स्वतःवरती थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 26 फेब्रुवारी 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.